वसई विरार महापालिकेच्या भोयदापाडा येथील डम्पिंग ग्राउंडच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका डम्पिंग ग्राउंड शेजारीत असलेल्या औद्योगिक वसाहतींना बसत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून डम्पिंगमधून येणारे केमिकलयुक्त सांडपाणी कंपन्याचे रस्ते व परिसरातून वाहत आहे. वाहणाऱ्या पाण्यात एक विशिष्ट फेस तयार होत असून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने येथील कंपनी चालक आणि कामगारांना नाक मुठीत धरून काम करावं लागत आहे आणि या वातावरणामुळे कामगारांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. पालिकेने डम्पिंगमधून येणारं सांडपाणी ड्रेनेजचे योग्य नियोजन न केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. खरं तर अनेक वर्ष ही समस्या कायम आहे. त्यामुळे येथील 100हून अधिक कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचं मत येथील कंपनी चालकांनी व्यक्त केलं आहे. सर क्या बात, आपका नाम क्या है और ये पूरे ड्रेनेज के वजह से कितनी तकलीफ होती है? सर मैं केयूर जिग्नेश शाह, मैं सागर प्लाजा में हमारा गाला है, यहाँ पे हमारी कंपनी है। ये ड्रेनेज की वजह से हमारी यहाँ पे कंपनी चलाना मुश्किल हो गया है सर। वर्कर लोग काम पे आने के लिए मुश्किल है। पूरा काला पानी यहाँ से बह रहा है। एकदम छोटे छोटे जीव जंतु यहाँ पे उड़ रहे हैं, नाक के अंदर आ रहे हैं। थोड़ा एक आप सराउंडिंग में देखोगे तो पूरा कचरा 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 हो गया है। मतलब सागर प्लाजा जो हमारा कॉम्प्लेक्स है वो पूरा कचरे से भर गया है और पूरा गटर का पानी, बारिश के अभी तो थोड़ा बारिश कम हो गया भगवान की दया से। अगर बारिश अभी चलते रहता था तो आज हमारे सब गाले के अंदर, सागर प्लाजा के अंदर हम लोग एंटर नहीं हो सकते थे। वो परिस्थिति था यहाँ पे, इतना गंभीर परिस्थिति था। सागर प्लाझा कॉम्प्लेक्सचा आता 2 वर्षापासून चेअरमन झालेला आहे. मी आल्यानंतर हे जे वस्तुस्थिती बघितल्यानंतर मी महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर मार्शल साहेब, आपले महापौर अजूभाई साहेब यांना मी त्यांना दाखवलं सुद्धा की हा विषय इथे घाण आहे. पण त्या लोकांनी तातडीने गटर सँक्शन झालंय, पण पावसाळ्यामुळे ते करू शकले नाही. आम्ही पेपरला वाचलं होतं की ते डम्पिंगच्या प्रोसेससाठी त्या लोकांनी दुसऱ्या बाजूने एक गटर केलेला होता, तो त्यांचा बंद पडलेला आहे आणि तो पाणी आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून तो पाणी, ड्रेनेजचं पाणी, आपल्या डम्पिंग ग्राउंडचं पाणी, खराब पाणी आमच्यामधून पास होतो आणि पावसाळ्यात जास्त पाणी पडल्यामुळे तो पाणी आमच्या पुऱ्या इंडस्ट्रीमध्ये जातो. प्रत्येकाच्या गाळ्यात गेल्यामुळे ज्यांच्या मशीनचं प्रोडक्शन आहे, आमचं मॅन्युफॅक्चर प्रोडक्शन आहे, हा सर्व हेल्डअप होऊन जातो. मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आम्ही ते करोडोमध्ये सांगणं सुद्धा आम्हाला आता बरोबर वाटत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. कारण ती वस्तुस्थिती आहे. एका मशीनची किंमत 1 करोडच्या वरती गेलेली आहे. सीएनसी मशीनचे डिजिटल कॉम्प्युटर वगैरे आहेत, त्याच्यात पाणी गेलेलं आहे. पुरा मशीन ब्लास्ट झालेली आहे, ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट झालेला आहे. अशा परिस्थितीत फॅक्टरी चालवणे म्हणजे फार कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हाला आता धंदा करायचा की आम्हाला इकडून सोडून जायचं आहे, अशा परिस्थितीत आम्ही राहिलेलो आहे. गुजरातला स्थलांतर व्हायच्या मार्गावर आहेत. नक्कीच आहेत. याच्यातल्या 5-6 फॅक्टरी फार मोठ्या फॅक्टरी आहेत. त्यांनी जर पुढच्या वर्षीचं प्लॅनिंगच करून टाकलंय, मग आम्हाला इकडे राहायचंच नाहीये. पण हे महानगरपालिकेच्या अधिकारी लोकांनी जर प्रशासकीय कामामध्ये जर लक्ष दिलं असतं, त्याला काहीतरी संरक्षण भिंत वगैरे टाकली असती तर हा मोठा प्रश्न इश्यू झाला नसता. विश्रांती घेतलेली आहे. डम्पिंग ग्राउंड मुळे काय 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 त्रास होतोय तुम्हाला? पाणी असेल ते मेन डम्पिंग ग्राउंड मधलं पाणी पडल्यामुळे सगळं जे काही केमिकल युक्त जे काय मिक्स आहे त्याचं केमिकल आणि काळा जो पाणी त्याच्यातून निघतो तो सगळा काळा पाणी आमच्या सोसायटीच्या आवारातून जातोय आणि त्याच्यातून एवढी दुर्गंधी येते की 2 मिनिटं पण तुम्ही श्वास घेऊ शकत नाही आणि आरोग्याला पण खूप घातक आहे. आणि आमच्या इकडे जे पहिले पाणी होतं आमचं बोरिंगचं, तेही खराब झालेलं आहे. हजारो कामगार इथे आहेत, त्या प्रत्येक कामगाराचा आरोग्याचा प्रश्न आहे. पाणी पण आम्हाला नाहीये. जो पाणी आमचं होतं ते पण बोरिंग खराब झाले. जे पाणी आहे ते इथले एवढे जवळ 600-700 लेडीज काम करतात, त्यांना वॉशरूम साठी पण तो पाणी वापरता येत नाही. महानगरपालिकेने इथली जी ड्रेनेज सिस्टम होती ती जर व्यवस्थित केली असती तर हा त्रास झाला नसता तुम्हाला? अगदी बरोबर. जे गटाराची जी प्लॅनिंग केलेली होती मंजुरीसाठी, तर आम्ही प्रत्येक वेळी भेटायचं. गोवाली असोसिएशन तर्फे आम्ही कमिशनर साहेबाला सातत्याने भेटायचं. फक्त आम्हाला सांगायची तरतूद नाही असं करून आम्हाला पुढे 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 ढकललं, पण त्याच्यावर काही अंमलबजावणी केलं नाही आणि गटाराचं काम अजूनही तसंच पडलेलं आहे. आज इतक्या कामगारांचं आरोग्य धोक्यात आहे, काय उपाययोजना करण्यात येते? तुम्ही कसं सावरता येतो? आता तरी आम्ही वर्कर लोकांना फक्त तोंडाला मास्क वगैरे लावायला सांगितले, जेणेकरून कोणाला त्रास होणे अशी आम्ही थोडी दक्षता घ्यायला सांगितली आहे. पण तरी आरोग्य विभागाने इथे येऊन प्रत्यक्ष भेटी द्यावा आणि इथली काय परिस्थिती जाणून घ्या आणि त्याच्यावर त्यांना काय उपचार करता येईल ते लगेच त्यांनी तातडीने करावे, ती आमची विनंती आहे.